मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिलांना 3 सिलेंडर मोफत। अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे, संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर चला सुरुवात करूया। अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र कोण हे सर्वात आधी आपण जाणून घेऊया। तर अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही फक्त घरातील एका जणाच्या नावावर पाहिजे आणि महिलेच्या नावावर पाहिजे। जर पुरुषाच्या नावावर असेल तर ती बदलून घ्यावी लागेल। राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेस पात्र असतील। म्हणजे उज्ज्वला योजना ज्यांनी घेतलेली आहे आधी तेच या योजनेसाठी पात्र असतील, किंवा लाडकी बहीण योजना ज्यांनी घेतलेली आहे ते या योजनेसाठी पात्र राहतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेस पात्र असतील। लाडकी बहीण आणि उज्ज्वला योजना ज्यांनी घेतलेली आहे आधी तेच या योजनेला पात्र राहतील, असं त्यांचं नवीन नियम आलेला आहे। रेशन कार्डनुसार कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजे जर 2 रेशन कार्ड असतील तुमच्याकडे तर तुम्ही अलग अलग घेऊ शकता, पण जर घरामध्ये एकच असेल तर मग एकच लाभ घेऊ शकता तुम्ही। 3 सिलेंडर तुम्हाला मिळतील। जर 2 असेल रेशन कार्ड तर 3 आणि 3 6 असे सिलेंडर मिळतील। अन्नपूर्णा योजनेसाठी कुठे अर्ज करायचा आहे, चला आता बघून घेऊया। अन्नपूर्णा योजनेसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील महिला पात्र ठरणार आहेत। या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला असल्याने सरकारकडून नेमत्या आलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी ही तेल कंपन्यांकडे पाठवली जाणार आहे। तेल कंपन्यांकडे पाठवली जाणार आहे म्हणजे त्यांच्याकडून ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेत असतात आणि ते तिथून आपल्याला सप्लाय करत असतात। अन्नपूर्णा योजना पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप हे तेल कंपन्यांकडून केले जाते। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सिलेंडरची ही वाटप तेल कंपन्यांकडून आपल्याला होणार आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते आणि नंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत देण्यात येणारी सबसिडी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायची 530 प्रति सिलेंडरची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कसा मिळणार लाभ हे बघून घेऊया। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत तर करणार आहे। या योजनेद्वारे ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही। एका महिन्यात तुम्ही 2 सिलेंडर घेऊ शकत नाही। 1 महिना झाल्यानंतरच दुसऱ्या महिन्यात दुसरं सिलेंडर आपण घेऊ शकतो। प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई आणि ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसंच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा करण्यात येणार आहे। ही यंत्रणा आता आपले जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे आपल्या जिल्ह्यातूनच होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून मोफत गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील समिती गठीत करण्यात आली आहे। तसंच इतर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर ही नेमलेली आहे समिती। आपल्याला आता काही प्रश्न पडले असतील, तुम्ही मला कमेंटमध्ये पण विचारू शकता। अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज आपला ऑफलाईन ऑनलाईन अजून त्याची प्रक्रिया चालू झालेली नाही आहे। ऑनलाईनची चालू झालेली आहे, ऑफलाईनची चालू झालेली नाही आहे। तर आपण बघू शकता, आपण अर्ज करायचा आहे तर आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये आपण जाऊ शकता। आणि कोणत्याही प्रकारची अडचण किंवा काही असलं तर मला कमेंटमध्ये कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून हे पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याचा मी व्हिडिओ आता आज किंवा उद्यापर्यंत आणणारच आहे, तर तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगेल। चला, काही अडचणी असल्यास मला